हिची पोरीची जात लय डेंजर हिचं ब्रेन. हिची पोरीची जात लय डेंजर हिचं ब्रेन. हिचा चिकित्सक मेंदू सर्वांसाठी मायग्रेन. हिचे प्रश्नांवर प्रश्न घेऊ देईना उसंत. हिचे प्रश्नांवर प्रश्न घेऊ देईना उसंत. दिलं उत्तर थातूर मातूर हिला पडेना पसंत. छोटा सवाल झाला मोठा कुणी उत्तर दिलं नाही. छोटा सवाल झाला मोठा कुणी उत्तर दिलं नाही. आपले पूर्वज कोण हा प्रश्न ती अजूनही विचार. केव्हापासून भोगत होते मी डार्विनचा सिद्धांत. केव्हापासून भोगत होते मी डार्विनचा सिद्धांत. की आपले पूर्वज माकड होते. आपले पूर्वज माकड होते. पण डोक्यात नव्हतं ते शिरत, मनालाही नव्हतं पटत. म्हणून मग मी मोठ्या धाडसाने बाबांना विचारलं, बाबा बाबा आपले पूर्वज माकड होते. हे ऐकून बाबा संतापले आणि माझ्या पाठीवर दोन धपाटे देऊन म्हणाले, कारटे आपल्या पूर्वजांना माकड म्हणतेस. आपलं घराणं किती मोठं आणि आपल्या पूर्वजांना तू असं चिडवतेस. शेवटी घाबरत घाबरत मी शेजारच्या सिंग काकूंना विचारलं, काकू ओए आपले पूर्वज माकड होते का. ओए आमचे पूर्वज क्षत्रिय होते. मग हताश मनाने मी खाली उतरले. तो समोरांचा गुरखा दिसला. जागते रहो. मी त्यालाही प्रश्न विचारला, काका आपले पूर्वज माकड होते. नहीं मेम साहब हमारे पूर्वज वॉचमन थे. आता ना मला डार्विनचा खूपच राग आला. त्याच्याशी कोणीच सहमत नव्हते. तो उगाच मलाच बडवीत होता. इतक्यात मला आमदार साहेब भेटले. आमदार साहेबांचा विजय असो. आमदार साहेबांचा विजय असो. मी त्यांनाही विचारलं, साहेब ओ साहेब आपले पूर्वज माकड होते. हे ऐकून ते हसले आणि म्हणाले, बाप पूर्वजांचं मला माहित नाही, पण ही जनता आमच्या हातातली माकडच तर आहे. शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून मी विचारवंताला विचारलं. त्यावर ते म्हणाले, प्रश्न गंभीर आहे. आपले पूर्वज माकड होते का हे पाहण्याआधी माकडाला आपलं पूर्वज होणं पसंत आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. नाहीतर माणसासारखा एखादा बुद्धिमान माकड असायचं आणि तो माणसावरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा की अशा माथे फिरून भ्रष्टाचारी आणि बलात्कारी माणसाचा पूर्वज म्हणून गृहीत देणं आम्हाला कदापि मान्य नाही. त्यामुळे मानवाला चिकटवलेलं हे माणुसकीचं विशेषण तुम्ही काढून घ्यावं. आपले पूर्वज माकड होते का. आपले पूर्वज माकड होते का. याचं उत्तर मी आता मागत नाही. फक्त एकच प्रश्न विचारतो, कुठे हरवलाय माणूस. कुठे हरवलाय माणूस. या इवलूशा चिमणीला लागले 16वं वरीस. या इवलूशा चिमणीला लागले 16वं वरीस. एक चिमणा आलाय नशिबी जणू होऊ न परीस. सोनं होईल आयुष्याचं हिनं पाहिलं दिवा स्वप्न. सोनं होईल आयुष्याचं हिनं पाहिलं दिवा स्वप्न. पण आपली पोरीची जात हिचं गेलं ध्यानात. तिला साथ चिमण्याची वाटे आजन्म हवीशी. तिला साथ चिमण्याची वाटे आजन्म हवीशी. मग होईल का हो पूर्ण चिमणीच्या प्रेमाची फॅन्टसी. नजरेला नजर भिडली आणि खेळ झाला. नजरेला नजर भिडली आणि खेळ झाला. एकदा एका माणसाचा मुलगा चिमणीच्या प्रेमात पडला. प्रेम क्रांतीचे मग नवे अध्याय सुरू झाले. ती चिवचिव करी
चिव चिव. ती चिवचिव करी, हा काहीतरी बोले. ती त्याच्या वहीवर खेळे, ती त्याच्या वहीवर खेळे, हा तिच्या पुढ्यात बसे. एके दिवशी चिमणीचा पाय घसरला. त्याने सरळ तिच्या पंखांवर हात घातला. चिमणी थरथरली, पंखात तोंड लपवून रडली. म्हणाली, आपण कुठेतरी लांब दूर उडून जाऊया. यावर माणसाचा मुलगाही तयार झाला. हो, नक्कीच जाऊ. पण याचा सगळ्या गावात गवगवा झाला. माणसांनी चिमण्यांना, चिमण्यांनी माणसांना शिव्या दिल्या. चिमण्यांनी माणसांना, माणसांनी चिमण्यांना शिव्या दिल्या. कोणीतरी समझोता केला. दोघांचं लग्न लावून द्या, दोघांचं लग्न लावून द्या म्हणाला. पण यावर चिमणीचा बाप भडकला. चिवचिवाट करीत गरजला. अरे माणसात मुलगी देण्यापेक्षा चोची मारून मारून तिचा जीव घेईल. या माणसांना संस्कार नाही, संस्कृती नाही. यांच्या घरात दिलेल्या मुलींची जगण्याची काही गॅरंटी नाही. आज टीव्ही मागतील तर उद्या फ्रीज मागतील. आज टीव्ही मागतील तर उद्या फ्रीज मागतील. हुंड्या परीस माझ्या पोरीचा जीव घेऊन टाकतील. मग त्या चिमणीच्या बापाने तिचं 2 पिलांच्या बापाशी लग्न लावले. मग त्या चिमणीच्या बापाने तिचे 2 पिलांच्या बापाशी लग्न लावले. आणि माणसाच्या मुलाने देवाकडे रडत रडत साकडे घातले. देवा, मला पुढच्या जन्मी नक्कीच चिमणा कर. देवा, मला पुढच्या जन्मी नक्कीच चिमणा कर. आणि या अंधरुढी मोडण्यासाठी मानवी मेंदूत थोडी अक्कल भर. मानवी मेंदूत थोडी अक्कल भर. ही चिमणीच्या प्रेमाची फॅन्टसी नाही रंगली. ही चिमणीच्या प्रेमाची फॅन्टसी नाही रंगली. चिमणा गेला उडून, आपण एका कावळ्याशी जोडी जमली. चिमणी थिएटरवाली झाली, नशिबी थिएटरवाला आला. चिमणी थिएटरवाली झाली, नशिबी थिएटरवाला आला. ठरलेला प्रयोग, ठरलेली संहिता, नियतीचा ठरलेला खेळ झाला. यांचं तुझं माझं लग्न ही फॅन्टसी तुम्ही ऐका. यांचं तुझं माझं लग्न ही फॅन्टसी तुम्ही ऐका. आणि मग सांगा, तुमचं, आमचं, यांचं प्रेम सेम आहे का? तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेले दृश्य, ठरलेले संवाद, आणि नंतर मुद्दाम घडवून आणलेला प्रयोग. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. खरं तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. मी बोलतो, नंतर तू, किंवा तू नंतर मी. मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असलेलं. आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले. कधी कुणी कधी कुणी संवाद विसरतो. भयानक पॉज. कधी कुणी न ठरलेली मूव घेत. न ठरलेला गोंधळ, न ठरलेल्या भावनांचे, न ठरलेले हावभाव. असंही होतं कधी कधी. कधी अचानक संवाद संपल्यासारखे होते.
स्वतःलाच हास्यास्पद वाटतं. केविलवाण्या हालचाली होतात. वाटत असतं मोठ्याने ओरडावं. का का कशासाठी? किती दिवस? वळूनही जाता येत नाही. कारण पडदा पडलेला नसतो. काहीतरी होतं मग. प्रयोग पुढे चालू लागतो. पुढे पुन्हा तेच सुरू. ठरलेलं हसू, ओळखीचे अश्रू. तसंच उन्मळून भेटणं. जणू कधी काही झालंच नव्हतं. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. Became like acting subtle, ठरलेल्या खेळाचा ठरलेला स्ट्रगल. उलथपालथ नेहमीची आयुष्यात, कसावीत जीव रड ब्लॅकआउट मजेयात. उलथपालथ नेहमीची आयुष्यात, कसावीत जीव रड ब्लॅकआउट. लाईफ बिकेम लाईक ऍक्टिंग सटल, ठरलेल्या खेळाचा हा ठरलेला स्ट्रगल. लाईफ बिकेम लाईक ऍक्टिंग सटल, ठरलेल्या खेळाचा हा ठरलेला स्ट्रगल. घालमेल घालमेल जीवाची घालमेल, तोच खेळ रोज नव तोच खेळ. घालमेल घालमेल जीवाची घालमेल, तोच खेळ रोज नवा तोच खेळ. योजलेल्या संहितेचा विस्कटलेला प्रयोग, संवाद मूक आणि चेहरा ब्लँक, विस्कटलेला मिरोग. मनातल्या चिखलातून वाट काढून तळ गाठून, मनातल्या चिखलातून वाट काढून तळ गाठून. कोशात अडकलेल्या आयुष्यावर बोलू काही, कोशात अडकलेल्या आयुष्यावर बोलू काही. तुमची नि आमची, यांची नि त्यांची, तुमची नि आमची, यांची नि त्यांची, सेम सेम तरी वेगळी. अनुभवूया